11व्या शतकात गझनीच्या महमूदच्या क्रूर हल्ल्यापासून इस्लामिक राजवटीची सुरुवात झाली। सर्वात जुनी इस्लामिक आक्रमणे 8व्या शतकाच्या सुरुवातीस झाली। हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केलेल्या राज्यांवर हल्ले केले गेले। या मध्ययुगीन मुस्लिम काळात भारतात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली गेली। भारतात इस्लामचे आगमन आणि त्यानंतर इस्लामिक राजवटीची स्थापना हा भारतीय उपखंडाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे। हिंदू दृष्टिकोनातून हा काळ जटिल परस्पर संवादांनी चिन्हांकित आहे। सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय घटना ज्यांनी भारतीय सभ्यतेला गहन मार्गांनी आकार दिला हा तो काळ। भारतात इस्लामचे आगमन, व्यापार आणि विजय या दोन प्राथमिक मार्गांनी इस्लामने भारतात प्रवेश केला। अरब व्यापारी हे भारतीय उपखंडात इस्लाम आणणारे सर्वात पहिले होते। इसवी सन 7व्या शतकापर्यंत मुस्लिम व्यापाऱ्यांनी सध्याच्या केरळमध्ये मलबार किनारपट्टीवर व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते। तत्कालीन राजकर्त्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी मशिदी बांधल्या आणि स्थानिक समुदायांमध्ये जवळचे संबंध निर्माण झालेल्या या व्यापाऱ्यांना जमीन आणि विशेषाधिकार बहाल केल्यामुळे हे परस्पर संवाद मोठ्या प्रमाणात शांततापूर्ण होते। उदाहरणार्थ, चेर राजवंशाने अरब व्यापाऱ्यांशी सुसंवादी संबंध ठेवले, ज्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि इस्लामिक शिकवणींचा प्रसार सुलभ झाला। दुसरा मार्ग लष्करी विजयांचा होता। सर्वात जुनी इस्लामिक आक्रमणे 8व्या शतकाच्या सुरुवातीस झाली, जेव्हा उम्मादे खलिफाच्या सेनापती मुहम्मद बिन कासिमने इसवी सन 712 मध्ये सध्याच्या पाकिस्तानातील सिंध आणि मुलतान जिंकले। यामुळे दक्षिण आशियामध्ये मुस्लिमांच्या कायम उपस्थितीची सुरुवात झाली। तरी तो प्रभाव अनेक शतके सुरुवातीला वायव्य प्रदेशापुरता मर्यादित होता। या काळात गुर्जार प्रतिहार, चालुक्य आणि राष्ट्रकूट यासारख्या हिंदू राज्यांनी भारताच्या मोठ्या भागांची सांस्कृतिक आणि राजकीय अखंडता राखून इस्लामिक विस्ताराला विरोध केला। 11व्या शतकात गझनीच्या महमूदच्या क्रूर हल्ल्यापासून इस्लामिक राजवटीची सुरुवात झाली। भारतावर वारंवार छापे टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गझनीच्या महमूदने प्रसिद्ध सोमनाथ मंदिरासह हिंदू मंदिरांना त्यांच्या संपत्तीसाठी लक्ष्य केले। त्याचे मुख्य उद्दिष्ट मंदिराची संपत्ती लुटणे आणि मंदिरे नष्ट करणे हाच होता। परंतु त्याच्या या मोहिमांमुळे या प्रदेशात इस्लामचा प्रसार देखील झाला। 12व्या शतकात मुहम्मद घोरीच्या नेतृत्वाखाली भारतात इस्लामिक शासन स्थापन झाले। 1192च्या तराईंच्या दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज चौहान यांच्यावर मुहम्मद घोरीच्या विजयाने दिल्ली सल्तनतच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि मुहम्मद घोरीने दिल्ली सल्तनतचा पाया घातला। दिल्ली सल्तनतची स्थापना हा भारतातील इस्लामच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता। सल्तनत ही राजवंशाची मालिका होती, ज्यांनी उत्तर भारताच्या मोठ्या भागांवर राज्य केले, ज्यात गुलाम राजवंश म्हणजेच मामलूक, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोदी यांचा समावेश आहे। या प्रत्येक राजवंशाने भारताच्या आणि प्रामुख्याने सहिष्णू असलेल्या हिंदूंवर आतोनात अत्याचार केले। यामध्ये हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर, हिंदू हत्याकांड, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि तसेच हिंदू शैक्षणिक केंद्राचा विनाश। या मध्ययुगीन मुस्लिम काळात भारतात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली गेली। हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केलेल्या राज्यांवर हल्ले केले गेले। हिंदू संपत्तीची लूट केली गेली। हिंदूंवर गैर मुस्लिम म्हणून निर्बंध जसे की जिझिया कर आणि भेदभाव सहन करावा लागला होता। सिंधमधील हिंदू विरुद्धच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शहरांमध्ये हिंदू नरसंहार झाला होता। अमेरिकन इतिहासकार आणि लेखक विल ड्युरंट यांनी त्यांच्या 1935 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात भारतावर इस्लामचे आक्रमण ही इतिहासातील सर्वात रक्तरंजित घटना आहे असे उल्लेख करतात। इस्लामिक इतिहासकार आणि विद्वानांनी इसवी सन 800 ते इसवी सन 1700 या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांना गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत। मुघल काळ। मुघल साम्राज्य हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे इस्लामी साम्राज्य होते। तैमूर आणि चंगेज खानच्या वंशज बाबरने स्थापन केलेल्या
मुघल साम्राज्याची सुरुवात 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीच्या पराभवानंतर झाली. मुघलांमध्ये विशेषतः अकबरने धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणांसाठी आणि सुलेकुल म्हणजेच सर्वांशी शांततेची ओळख करून देण्यासाठी अकबराचे अनेकदा कौतुक केले जाते. तथापि सहिष्णुतेची ही कथा त्यांच्या राजवटीच्या धार्मिक छळाच्या घटनांमुळे गुंतागुंतीची आहे. अकबराने हिंदू राजांशी मुत्सद्देगिरी केली आणि जिझिया कर रद्द केला, तर राजपूत राजांविरुद्धच्या त्यांच्या मोहिमा क्रूर होत्या, ज्यात हजारो सामान्य लोकांचे हत्याकांड आणि कैद्यांचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मांतर होते. तसेच इतर मुघल राज्यकर्त्यांच्या राजवटीत इस्लामी सत्तेचा राजकीय संदेश देण्यासाठी गायींची हत्या आणि मंदिरांची विटंबना चालूच होती. जहांगीरच्या आठवणींमध्ये असा उल्लेख आहे की शिखांना विशेष अपमानित करण्यासाठी गुरु अर्जन देव यांचे प्रेत गायीच्या कातडीत गुंडाळले होते. औरंगजेबाच्या कारकिर्दीला मुघल साम्राज्याखालील गैर मुस्लिम समुदायांसाठी सर्वात जाचक काळ मानला जात होता. 1679 मध्ये त्यांनी गैर मुस्लिमांवर जिझिया कर पुन्हा लादणे हे हिंदू लोकसंख्येवर एक प्रकारे अत्याचाराचे प्रतीक होते. औरंगजेबाच्या या धोरणांचा उद्देश संपूर्ण साम्राज्यात इस्लामिक कायदा लागू करणे हा होता, ज्यामुळे हिंदू, शीख आणि जैन यांचा व्यापक छळ झाला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत असहिष्णुतेचे प्रतीक असलेल्या असंख्य हिंदू मंदिरांचा हेतुपूर्वक नाश करण्यात आला. वाराणसीतील पूजनीय काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील केशव देव मंदिर हे त्यापैकी एक. मुघल सम्राट औरंगजेबाने गुजरातमधील सरसपूर जवळील चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिराची विटंबना करून जैन मंदिराच्या आतील गायींची हत्या केली आणि मंदिराचे मशिदीत रूपांतर केले आणि त्याला इस्लामचा पराक्रम म्हटले. इस्लामिक राजवटीच्या या संपूर्ण काळात हिंदू समाजाने व हिंदू राज्यांनी उल्लेखनीय लवचिकता प्रदर्शित केली. दक्षिणेकडील विजयनगर साम्राज्य, उत्तरेकडील राजपूत आणि पश्चिमेकडील मराठ्यांनी इस्लामिक विस्ताराला विरोध केला आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. मंदिरे उद्ध्वस्त केले असूनही त्यांनी पुनर्बांधणी केली आणि हिंदू परंपरेचे रक्षण आणि जतन केले.